तुमच्या प्रॉडक्ट्सची सरासरी किंमत काढायची आहे. मग एस-क्यू-एल मधील ए-व्ही-जी फंक्शन मास्टर करा. नमस्कार मित्रांनो, बिझनेस एनालिसिस आणि डेटा सायन्समध्ये ए-व्ही-जी फंक्शन हे सर्वात बेसिक पण महत्त्वाचं टूल आहे. आज आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या ॲव्हरेज प्राइसच्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं. प्रश्न बघा. डिस्प्ले ॲव्हरेज प्राइस ऑफ द प्रॉडक्ट्स. विचार करा की तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर ॲव्हरेज बिल किती होईल याचा अंदाज लावता. तसंच इथे आपण सर्व प्रॉडक्ट्सची सरासरी किंमत काढतोय. एव्हीजी फंक्शन सर्व किमतींची बेरीज करून त्याला एकूण प्रॉडक्ट्सच्या संख्येने आपोआप भागतं. म्हणजे भागाकार. आपण सिंपल क्वेरी लिहूया. सिलेक्ट ए-व्ही-जी आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये कॉलमचं नाव. कॉलमचं नाव काय आहे? प्राइस. फ्रॉम टेबलचं नाव आहे प्रॉडक्ट्स. लक्षात ठेवा, ए-व्ही-जी फंक्शन फक्त न्यूमेरिकल कॉलम्सवरच काम करतं. जसं आपण हे रन करू, आपल्याला इन्व्हेंटरीमधील प्रॉडक्ट्सची एक सिंगल ॲव्हरेज व्हॅल्यू मिळून जाईल. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही प्रो टिप लक्षात ठेवा. कधीही फक्त रॉ डेटा देऊ नका. नेहमी राऊंड फंक्शन वापरा. म्हणजे राऊंड नंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये ए-व्ही-जी आणि कॉलमचं नाव प्राइस, कॉमा 2 असे वापरल्याने रिझल्ट डेसिमल पॉइंट्समध्ये क्लीन दिसतो, जो क्लायंट रिपोर्टिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. एम्प्लॉईज टेबलमधून सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी सॅलरी म्हणजे ॲव्हरेज सॅलरी काढण्यासाठी क्वेरी लिहा. तुमच्या उत्तरांची मी वाट बघत आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.